महाराष्ट्रातही पाऊस चालू आहे, इंग्लंडमध्येही पाऊस चालू आहे, हीटवेव्ह निघून गेलेली आहे आणि त्यामुळे छत्री धरून मला हा व्हिडिओ शूट करायला लागतोय. पण ह्याच्यात सुद्धा एक वेगळी मजा आहे. आजचा विषय सुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे. परवाच्या दिवशी मी एक महत्त्वाचा विषय मांडला की भारतीय क्रिकेट फॅन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात. मला वाटतं त्याचंच पुढचं एक पाऊल आज मी घेतोय, कारण हा विषयसुद्धा थोडासा सेन्सिटिव्ह आहे आणि तो म्हणजे अति क्रिकेटचा. गंमत म्हणून तुम्हाला एक आकडेवारी सांगतो. सर डोनाल्ड ब्रॅडमन, ज्यांना क्रिकेटचे बादशाह समजलं जातं, असा खेळाडू परत होणार नाही असं म्हणलं जातं, त्या सर डोनाल्ड ब्रॅडमननी 1928 ते 1948 20 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं आणि ह्याच्यामध्ये ते फक्त 52 टेस्ट मॅचेस खेळले. 20 वर्षात 52 टेस्ट मॅचेस. कारण त्या काळामध्ये असं होतं की 70 दिवसांचा बोटीचा प्रवास करून सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या टीमला ॲशेस टूरसाठी इकडून तिकडं जायला लागायचं. 70 दिवसांचा बोटीचा प्रवास. त्यामुळे 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांना 60 कसोटी सामनेसुद्धा खेळता आले नाही. याचं उलटं उदाहरण जे सर डोनाल्ड ब्रॅडमनच्या त्यांनी निवडलेल्या इंटरनॅशनल क्रिकेट टीममध्ये होते, टेस्ट टीममध्ये होते, त्या सचिन तेंडुलकरचं आपण आकडेवारी बघूयात. 24 वर्षाच्या इंटरनॅशनल करिअरमध्ये सचिन तेंडुलकरनी 200 कसोटी सामने खेळले, 450च्या पुढचे वन डे सामने खेळले. क्रिकेटचं प्रमाण हे किती मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन सुद्धा 10 वर्ष होत आलेली आहेत. एक लक्षात घ्या, नुकतंच आपण एक ब्लॉग केला ज्याच्यामध्ये इंग्लंडचा टेस्ट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्स यांनी वन डे क्रिकेटमधनं निवृत्ती घेतल्याचं आपण सांगितलेलं होतं. कारण काय दिलं तर तिन्ही फॉर्मॅट मला आता खेळणं शक्य नाही, एवढं क्रिकेट खेळणं मला शक्य नाही. क्रिकेट खेळून त्याच्यातनं दुखापती होतात, त्याच्यातनं सावरून विश्रांती घेऊन 100% क्रिकेटला देणं हे शक्य होणार नाही. म्हणूनच बेन स्टोक्सनी वन डे क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली. तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्यावरती नासिर हुसेनची टिप्पणी काय होती ते पण आपण बघूयात. आणि त्याचबरोबर एक जो महत्त्वाचा कोट आहे, बेन स्टोक्स म्हणलेला आहे, आम्हाला क्रिकेट संयोजकांनी कारसारखं वापरू नये. दरवेळेला फक्त फ्युएल भरायचं, थोडंसं कुठलं विश्रांतीचं आणि परत तुम्ही गाडी पळवायची. असं तसं इथनं तिथं क्रिकेट, तिथनं तिथं क्रिकेट असं होता कामा नये, असं बेन स्टोक्सनी वन डे क्रिकेटमधनं निवृत्ती घेताना सांगितलेलं आहे. 2020 साली जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावरती गेलेला होता, तेव्हा लांबचा प्रवास करून भारतीय संघाला 1 का 2 दिवसाची विश्रांती दिली होती. बघा ना, टाईम डिफरन्स किती आहे न्यूझीलंड आणि भारताच्या ह्याच्यामध्ये. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ईडन पार्क ऑकलंडला खेळताना दिसला होता. परिणाम व्हायचा तोच झालेला होता. भारतीय संघाला मोठं अपयश हे 2 टेस्टमध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि हे जे अपयश होतं, हे अपयश मोठ्या पराभवांचं अपयश होतं. त्याच्यानंतर मी विराट कोहलीला एक छोटासा प्रश्न विचारला होता. तो काय प्रश्न होता, थोडासा मी तो मजेदार पद्धतीने विचारला. तो काय प्रश्न होता, त्याचं उत्तर विराट कोहलीचं काय होतं आणि त्याच्याबरोबर विराट कोहलीनी तो प्रश्न विचारल्यानंतर दिलेली रिॲक्शन, ह्याच्याकडे सुद्धा आपण एक नजर टाकूयात. शेड्यूलिंग के ऊपर कब बात होगी, क्योंकि लगातार इतने मैचेस आप खेल रहे हो. जैसे आपने बोला था कि एक ज़माना ऐसा आएगा कि फ्लाइट ग्राउंड पे लैंड होगी. अब वापस जाने के बाद 4 दिन के बाद आप फिर से इकट्ठे हो जाएगा. 3 मैच की वनडे सीरीज होगी. जो क्या कैसे खेलोगे आप, क्योंकि आप सलीम जावेद भी हो तो रोज शोले तो नहीं लिख सकते, तो कैसा करोगे आप? मैं क्या जवाब दे सकता हूँ. जैसे मैंने बोला सर कि अभी 2-3 साल तो मुझे नहीं लगता है कि कुछ प्रॉब्लम होनी चाहिए. बट हाँ, थोड़े टाइम में लोगों को समझ आ जाएगा कि एज बढ़ती है, कम नहीं होती. तो देखिए, अब जो है सामने वो है, आप उसका कुछ कर नहीं सकते. जैसे मैंने बोला कि प्लेयर्स अगर उन्हें लगेगा कि ज़्यादा हो रहा है तो वो फॉर्मेट्स को प्रायोरिटाइज करके फिर ब्रेक्स लेना शुरू करेंगे. इसके अलावा कोई ऑप्शन नहीं है एट द मोमेंट. तो आप ये नहीं एक्सपेक्ट करते कि इंडियन टीम को कोई 2-2.5 महीने का ऑफ सीजन मिलना शुरू हो जाएगा. वो पॉसिबल ही नहीं है. तो अभी जितना भी ब्रेक हमें मिल रहा है हम उसके हिसाब से एडजस्ट कर रहे हैं. जब ज़्यादा हो जाएगा तो एज अ प्लेयर ही आप ब्रेक लेने के लिए जो एक कॉन्वर्सेशन कर सकते हैं, चाहे वो सिलेक्टर्स हैं या मैनेजमेंट है, जो हम लोग रेगुलरली कर रहे हैं. तो आई थिंक
प्रेजेंट सिचुएशन में यही एक ऑप्शन है लोगों को रेस्ट देने का। आप कलेक्टिवली नहीं उस चीज़ को सोच सकते, क्योंकि हमारा एफटीपी पहले से ही डिसाइडेड है अभी, और सबको पता है कि कितने मैचेस होने वाले आने वाले टाइम में। तो इसके बारे में सोचना और डिस्कशन करना, आई डोंट थिंक कि उससे कुछ निकलने वाला है सॉल्यूशन। जो है हमें उसके हिसाब से एडजस्ट करना और फिगर आउट करना है कि कब हम ब्रेक ले सकते हैं, कब प्लेयर्स को रेस्ट दे सकते हैं, वो सब चीज़ें हमें बिल्कुल बहुत मतलब बिल्कुल ज़रूरी है। अब आप देखिए, अगर कोई बॉलर मिड मैच ब्रेक डाउन करने लगे तो फिर आप कहाँ छूट जाते हैं एज ए टीम, वो आप सोच सकते हैं। तो लास्ट डे में हुआ कि और एक्सटर्नल ब्लो हुआ, लेकिन जैसे मैंने बोला कि जब वर्कलोड बढ़ता है तो इंजरी कभी भी हो सकती है किसी को भी। तो आप एक सिचुएशन वो नहीं चाहते जहाँ पे आपके मेन प्लेयर्स किसी ज़रूरी टाइम पे ब्रेक डाउन हो रहे हैं। तो वो हमें अभी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है वो फिगर आउट करना कि वर्कलोड के हिसाब से किसको कब रेस्ट देना है। होपफुली फ्यूचर में ये एक कलेक्टिव विजन बन जाए तो ज़्यादा अच्छा हो। आत्ता मी इंग्लंड दौऱ्यावरती आहे आणि इंग्लंड दौऱ्यावरती पहिल्यांदा काय झालं, आयर्लंडच्या मॅचेस झाला ज्याच्यामध्ये टेस्ट टीम खेळली नाही आणि त्याच्या वेळेला टेस्ट टीम जी होती ती एक सराव सामना खेळून नंतर टेस्ट खेळणार होती। 1 तारखेला मला वाटतं जुलैच्या 1 तारखेला टेस्ट मॅचची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर 17 तारखेला भारतीय इंग्लंड दौऱ्याची सांगता ही शेवटच्या वनडेनी झाली। तुम्ही बघा, म्हणजे 1 ते 17 दिवसामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 5 दिवसाची टेस्ट मॅच, 3 T20 मॅचेस, 3 वन डे मॅचेस, म्हणजे 5 आणि 3 8 आणि 3 11 दिवस इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं 17 दिवसांमध्ये। तुम्हाला खाऊ वाटते, संयोजकांनाही खाऊ वाटते। कित्येक वेळेला हे बोललं जातं की IPLच्या मॅचेससुद्धा ज्या असतात त्या घुसडलेल्या असतात, एका पाठोपाठ एक मॅचेस, एका पाठोपाठ एक मॅचेस। ह्यांनी खेळाडू थकून जातात। एकदा मी महेंद्र सिंग धोनीला प्रश्न विचारला की माही आप कैसे खेल लेते हो इतनी गर्मी में, कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये IPLच्या मॅचेस होतात। मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, त्यांनी मजेदार उत्तर दिलं होतं। तो म्हणला होता, अच्छा किया है कि अप्रैल मई में ये मैच खिलवा रहे हैं, क्योंकि अगर नवंबर दिसंबर में होता तो धर्मशाला, पंजाब, दिल्ली यहाँ ठंड होती, चेन्नई, मुंबई में गर्मी होती, तो हमारा और हाल हो जाता। हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड। भारतीय क्रिकेट संघातले जे मुख्य खेळाडू आहेत ते IPLसुद्धा खेळतात। विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, रोहित शर्मा हे T20 क्रिकेट, वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट तिन्ही खेळतात। एवढं क्रिकेट खेळणं कुठल्याही खेळाडूला शक्य आहे, ती इंटेन्सिटी राखणं शक्य आहे। खेळाडूंना हारजितीनंतर जे बरं वाईट वाटतं ते तेवढंच वाटणं हे शक्य आहे। संयोजकांनी ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे। आत्ताच्या घडीला संयोजकांचे TV राईट्स, TV प्रक्षेपणाचे मोठमोठे करार होत आहेत आणि त्यामुळे लाखो नाही, हजारो नाही, कोट्यावधी नाही, अब्जावधी रुपये हे क्रिकेट नियामक मंडळाला मिळत आहेत। ते चांगलं आहे, त्याचा उपयोगही चांगल्या पद्धतीने होतो आहे। माजी खेळाडूंना पेन्शन मिळतं आहे, फर्स्ट क्लास क्रिकेटर्सना चांगलं मानधन मिळतं आहे, या गोष्टी चांगल्याच आहेत। पण त्याचा एक परिणाम असा होतो आहे की तुम्हाला नंबर ऑफ मॅचेस वाढवायला लागत आहेत। मग ते स्टार स्पोर्ट्सचं कॉन्ट्रॅक्ट असू देत, ते सोनीचं कॉन्ट्रॅक्ट असू देत, किंवा ते रिलायन्सचं कॉन्ट्रॅक्ट IPLच्या संदर्भातलं असू देत, नंबर ऑफ मॅचेस वाढत आहेत। एवढं क्रिकेटरना खेळणं खरंच शक्य आहे का? ती इंटेन्सिटी राखणं शक्य आहे का? अजिबात नाही। आत्ता एक मराठीतली म्हण मला आठवतीये, दुभत्या म्हशीच्या लाथा गोड। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आत्ता खेळाडू काही बोलत नाही आहेत, त्या कारण ही इंडियन क्रिकेट ही दुभती म्हैस आहे, खेळाडूंना मालामाल करते, ज्याच्यावरती मला अजिबात त्यांचा राग येत नाही। त्याचं कारण असं आहे, ज्याचं त्याचं नशीब आहे आणि त्यामुळे त्यांना तेवढे पैसे मिळाले तर ते इंडियन इकॉनॉमीची सुदृढताच मला त्याच्यातनं दिसते, त्यामुळे माझा त्याच्याबद्दलचा राग नाही आहे। BCCIकडे असलेल्या पैशामुळे BCCIनी चार्टर फ्लाईटनी भारतीय संघाला आणि सपोर्ट स्टाफला वेस्ट इंडिजला पाठवलं, 3-3.5 कोटी रुपये खर्च केले त्यांच्यासाठी। हे करणं हे अजिबातच अशक्य नाही, त्याच्यात काही चूक नाही। कारण मी तुम्हाला परत सांगतो की अमेरिकेतल्या फुटबॉल लीगची टीम म्हणा किंवा बास्केटबॉल NBAची टीम म्हणा, ही चार्टर फ्लाईटनीच फिरत असते। त्या खेळाडूंना तेवढा मान, तेवढा आराम हा किंवा ऐशोआराम हे घेण्याचा हक्कसुद्धा एका अर्थाने मला वाटतो। प्रश्न तो नाही आहे, खेळावरती त्याचा परिणाम होणार का, खेळामधला दर्जा कमी होणार का? त्यामुळे माझ्या मनामध्ये एकच शंकेची पाल चुकचुकते, तुम्हाला क्वांटिटी हवी आहे का क्वालिटी हवी आहे? तुम्हाला नंबर ऑफ मॅचेस हवे आहेत का अप्रतिम क्रिकेटचं दर्शन तुम्हाला घडवायचं आहे? जर तुम्ही रोज सामने खेळवत गेलात तर कुठल्याही खेळाडूला
एवढं क्रिकेट सातत्याने त्या लेवलचं त्या इंटेन्सिटीचं खेळता येणार नाही आहे. संयोजक हे जाणून आहेत. ते म्हणतात तुम्हाला दमलेला असला विश्रांती घ्या, आम्ही दुसऱ्यांना खेळवू. पण दुसऱ्यांना खेळवत असताना खेळाचा दर्जा हा उतरणार आहे. गेल्या वर्षी CSK म्हणा, मुंबई म्हणा, या संघांना दुखापतीचा काय फटका पडला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे जर या दुखापती वाढत गेल्या, KL राहुलचं उदाहरण घ्या, तरणा बाण खेळाडू आहे, भारतीय क्रिकेटचा तारा आहे आणि तरी त्याला मोठ्या ऑपरेशनला आत्ता सामोरं जायला लागलं आहे आणि परत त्याच्यानंतर कोविडही झालेला आहे. ह्या गोष्टी वाढणार आहेत. संयोजकांना ह्याची जाण आहे, परंतु त्यांच्यापुढे आता पर्याय नाही आहे. कारण हे रहाटगाडगं क्रिकेटचं इतकं जोरात फिरायला लागलं आहे की आता ते कोणालाच थांबवता येणार नाही आहे. परंतु ह्याच्यातनं एकच गोष्ट होती आहे, दर्जा कमी व्हायची शक्यता वाढत चालली आहे. त्यामुळे मला परत हा प्रश्न विचारावासा वाटतो, जागतिक संयोजकांना नुसतंच BCCIला नाही की तुम्हाला क्वांटिटी हवी आहे, नंबर ऑफ मॅचेस हवी आहेत का क्वालिटी हवी आहे, म्हणजे अप्रतिम क्रिकेट हवं आहे. तुमचं मत काय याच्याविषयीचं? कारण तुम्ही फॅन्सच्या ब्लॉगला मस्त प्रतिसाद दिला, आपापली मतं मांडली, तसंच ह्या ब्लॉगलासुद्धा प्रतिसाद देत असताना तुमची मतं जरूर मांडा. त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.